नमस्कार, मैं अनिल बिरला गुर्जर और आज बाजीराव पेशवा समाधि पर हमारे साथ महाराष्ट्र से उदयन आचार्य जी मुंबई से हैं और बाजीराव पेशवा का समाधि के दर्शन इन्हें कराएं। तो आचार्य उदयन आचार्य जी हमें बताएंगे कि समाधि पर आकर कैसा लगा और क्या इतिहास समझने को मिला आपको, जरा आप अपने बारे में बताएं। सर्वदे हर. आपल्याला फक्त बाजीराव म्हटल्यानंतर मस्तानी आठवते, पण त्यांचा जो गौरवशाली इतिहास आहे, बुंदेलखंडच्या छत्रसाल राजांना त्यांनी जी काही मदत केली हा फारसा लक्षात घेतला जात नाही. आज अनिलजींना भेटल्यानंतर अक्षरशः अंगावर शहारे आलेत की इतका थोर योद्धा आणि त्याला आपण विस्मृतीत जात होता. तो अनिल बिर्लाजींच्या ह्या कार्यामुळे बाजीराव महाराजांची जी समाधी आहे, बाजीराव पेशव्यांची जी समाधी आहे, ती आज पूर्ण भारतभर एक मानबिंदू ठरलेली आहे. आणि आता सरकारने त्याला संरक्षण जसं शिंगाजी महाराजांच्या समाधीला दिलं आहे तसं इकडे बांधायचा प्रकल्प सरकारने सुरू केलेला आहे. आणि ह्या सगळ्याचं श्रेय अनिल बिर्लाजींना आहे. आता आम्ही त्यांच्या समाधीवर म्हणजे बाजीराव पेशव्यांच्या समाधीवर अनिल बिर्लाजींनी गायलेलं त्यांनी रचना केलेलं एक काव्य आम्ही ऐकलं. अक्षरशः अंगावर रोमांच उभारले. कुठलाही जो सार्वभौम राजा असतो ना, तो एका प्रांताचा नसतो, एका भाषेचा नसतो. याचं जिथं जागतं उदाहरण म्हणजे अनिल बिर्लाजी. एखाद्या महाराष्ट्रीय युवकांनी अभिमानाने जर हे केलं असतं बाजीरावांसाठी तर आपण मान्य करू शकलो असतो की हा ते मराठी आहेत म्हणून केलं. पण एका हिंदू राजाचं एका छत्राखाली म्हणजे किती त्यांचा प्रभाव होता बाजीरावांचा, हे आता अनिल बिर्लाजींमुळे आम्हाला लक्षात आलं. आणि त्यांनी केलेलं कार्य अत्यंत अजोड आहे. प्रत्येक परिक्रमावासीने फक्त मराठी असू देत, गुजराती असू देत, नाहीतर मध्य प्रदेशमधला असू देत, जो हिंदू आहे त्या प्रत्येकाने या गौरवशाली इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी अनिल बिर्लाजींबरोबर ह्या स्थानाचं दर्शन जरूर घ्यावं. आणि आपल्या परीने जे काही या कार्यासाठी करता येईल, केवळ पैशानेच नव्हे तर मनुष्यबळाने सुद्धा जे काही करता येईल ते आपण सगळेजण मिळून करूया. आणि बाजीरावांनी जसा अटकेपार झेंडा रोवलेला होता आपल्या मराठी साम्राज्याचा, म्हणजे हिंदवी साम्राज्याचा, मराठी असं नाही म्हणता येणार त्याला, हिंदवी साम्राज्य होतं ते. आणि त्यांनी त्यांच्या काव्यामध्ये वर्णन केलेलं आहे की कटकपासून अटकपर्यंत असा जवळजवळ 85% अखंड भारताचा जो भाग होता तो बाजीरावांनी स्वतंत्र केलेला होता, स्वतंत्र केलेलं होतं. आपल्या अंमलाखाली आणलं म्हणजे राजा होणं. राजा नव्हते ते स्वातंत्र्य सेनानी होते. पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्याचं स्मरण आपण केलं पाहिजे. त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं, हिंदवी स्वराज्य दिलं आणि ते विस्तार केला. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे कार्य होतं, जे अधुरं राहिलेलं होतं महाराजांचं अकाली मृत्यूमुळे, ते बाजीरावांनी पूर्ण केलं. तर ह्या स्थळाला एखाद्या तीर्थक्षेत्रापेक्षाही श्रेष्ठ मानून इकडे आपण नेहमी भेट दिली पाहिजे आणि वहिवाट इकडे आपली सुरू झाली पाहिजे. नर्मदे 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 नर्मदे। नर्मदे। महाराष्ट्र के ग्रुप में डाल दूंगा।